नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 महिना उलटून गेलेला आहे। तर त्याच्या संदर्भातले जे आतापर्यंतचा सविस्तर आढावा आहे तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। याच्यामध्ये आता जे प्रत्यारोप होत आहेत आणि जालना येथे जो मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता, संतोष देशमुख यांच्या जे सर्व आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर पकडण्यात यावे आणि सर्वांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि आरोपी जे आहेत खंडणीच्या प्रकारामधले तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, याच्यासाठी जो मूक मोर्चा आयोजन करण्यात आलं होतं। आणि आता जालन्यामध्ये जे सूरज धस आहेत यांनी पाठ फिरवली आहे। मनोज जरांगेचे आहेत मराठा आंदोलक, यांनीही स्टेजवर येणं टाळलेलं आहे। तर त्याच्याविषयीची पण माहिती मी तुम्हाला याच्यामध्ये सविस्तर देणार आहे। तर व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि तुमचे काही सजेशन असेल तर व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। तर संतोष देशमुख यांच्या हत्येला जे प्रकरण आहे तर नागरिकांनी बीड, परभणी, पुणे, बुलढाणा, जालना अशा विविध जिल्ह्यांमध्ये जे आहेत मूक मोर्चे आयोजन करण्यात आले होते। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरात लवकर पकडले जावे, त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, यांचा मास्टरमाइंड कोण आहे, या सर्व प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण आहे त्याला लवकरात लवकर शोधावे, यासाठी हे मूक मोर्चे होत आहेत। परंतु हे मूक मोर्चे राजकीय नेत्यांनी आपल्या स्वार्थासाठी हस्तगत केल्याचे आरोप त्यांच्यावर केले जात असताना आता आपल्याला याच्यामध्ये जे आहे तर नवनवीन खुलासे जे आहेत ते होत आहेत। या प्रकरणानंतर या मोर्चात होणाऱ्या भाषणात टाळ्या, शिट्ट्या, आवाज बऱ्याच लोकांना आवडलेला नाही। यामध्ये काही मराठा समाज किंवा मराठा अभ्यासक पण यावर नाराजी व्यक्त करत आहेत। पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चे आयोजित केले जातात, त्याच्यावरून राजकारण केले जाते अशीही टीका याच्यामध्ये केली जात आहे। विरोधकही याच्यावर आता टीका करायला मागे नाहीयेत। धस, जरांगे, क्षीरसागर, सोळंके, सोनवणे अशा सामाजिक राजकीय नेत्यांनी आपली भाषणं आरोप करत धनंजय मुंडेवर टीका करायला सुरुवात केली। यातून नाराजी दिसून आलेली आहे। यातून मराठा समाज जो आहे तर तो मोठ्या प्रमाणात नाराज झालेला आहे। आणि धस जे आहेत आमदार धस, मनोज जरांगे जे आहेत मराठा आंदोलक, त्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार प्रकाश सोळंके आणि बजरंग सोनवणे जे आहेत बीड जिल्ह्याचे खासदार, तसेच अंजली दमाने जे आहेत यांनीही याच्यामध्ये जे आहे तर आवाज उठवलेला आहे। तर त्यातून आता मराठा समाजातील लोकांनाही हे बोलणे पटलेले नाही। यांचं जे टाळ्या, शिट्ट्या हे जे प्रकार होत आहेत यांच्या भाषणातून आणि मोर्चातून, ते मराठा समाजातील काही लोकांनाही हे पटलेलं नाहीये। 10 जानेवारीला जालना येथे आयोजित मोर्चात कोणावरही टाळ्या, शिट्ट्या, टीका करणे बंदी असल्याचे मोर्चाचे ज्यांनी आयोजन केलं होतं त्यांनी त्या गोष्टीला विरोध केला होता। आणि त्यानंतरच जे आहे तर सुरेश धस यांनी पाठ फिरवली अशा चर्चा आता होत आहेत। मनोज जरांगेंनी स्टेजवर जाणं टाळलेलं आहे आणि फक्त देशमुख कुटुंबियांनी स्टेजवर येऊन आपल्या दुःखद भावना ज्या आहेत या भाषणाच्या मोर्चाच्या जे ठिकाण होतं तर तिथं त्यांनी मांडलेल्या आहेत। आणि लवकरात लवकर संतोष देशमुख यांचे सर्व आरोपी जे आहेत तर ते पकडले जावे, त्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि याचा मास्टरमाइंड कोण आहे याला लवकरात लवकर पकडलं जावं। आणि हे जे प्रकरण आहे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 9 जानेवारी 2025 रोजी संपूर्ण 1 महिना उलटलेला आहे। अद्यापही एक आरोपी जो आहे कृष्णा आंधळे याला पोलिसांना पकडण्यात यश आलेलं नाहीये। परंतु आता याच्यानंतर आणखी काय काय खुलासे होत आहेत आणि येत्या काळामध्ये याच्यामध्ये काय नवीन अपडेट येते तर ते संपूर्ण अपडेट जे आहे ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत राहते। तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करून ठेवा व अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला आपल्या चॅनलवर कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील, तुमचे काही टॉपिक असतील तर ते कमेंटमध्ये जरूर कळवा। धन्यवाद।